नमस्कार मित्रांनो, तुम्ही एखादा व्यवसाय करू इच्छित असाल किंवा तुमचा याच्या अगोदर व्यवसाय असेल आणि तुम्हाला जर कर्ज मिळवायचं असेल अगदी सोप्या पद्धतीनं आणि तेही 50% अनुदानासहित, तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण या व्हिडिओमध्ये नेमकं हे कर्ज कसं मिळतं, यासाठी कागदपत्र कोणती लागतात, यासाठी अर्ज कसा करायचा आणि मोजकी कागदपत्र लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत एक विशेष घटक अनुदानित योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% अनुदानावर कर्ज वितरित केल्या जातं आणि याची एकदम अशी सोपी प्रक्रिया आहे. कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही, कोणतेही कागदपत्र अर्ज कुठं देण्याची गरज नाही. अगदी ऑनलाईन पद्धतीने आणि सोप्या हे कर्ज मिळत असतं आणि या कर्जासाठी आपल्याला 50% अनुदान सुद्धा मिळत असतं. त्यामुळे आपण ही सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण सविस्तर माहिती घेऊया. तर मित्रांनो, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित या वेबसाईटवर ही विशेष घटक योजना राबविताना याची अंमलबजावणीची कार्यपद्धती जी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण ही अनुदान योजना आहे. यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात. इतरही योजना आहेत, त्या आपण टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत 20,000 ते जास्तीत जास्त 50,000 पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये बँकेचे कर्ज 50% व महामंडळाचे अनुदान 50%, असं जास्तीत जास्त अनुदान आपल्याला 25,000 रुपयापर्यंत मिळत असतं. महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडून घेतली जातात. त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठवले जातात. बँकेकडून अशा प्रकरणात कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत जास्तीत जास्त 25,000 किंवा यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशी अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व तदनंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरित केले जाते. अशा प्रकारे विशेष घटक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते. कर्ज स्वीकारताना बँकेला पाठविताना घ्यावयाच्या कागदपत्राचा तपशील. आता यासाठी कागदपत्र कोणती लागतात, तर यामध्ये कर्ज मंजुरीकरिता आवश्यक कागदपत्रे आहेत. जातीचा दाखला, हे प्रत्येकाच्या घरी असतो. उत्पन्नाचा दाखला आपल्याला तहसील कार्यालयातून मिळवायचा आहे. आणि रहिवासी जो पुरावा आहे तर त्यामध्ये रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल हे सगळं आपल्या घरीच असते. व्यवसायाच्या अनुषंगानं कागदपत्रे जसे की मालाचे किमतीपत्रक म्हणजे कोटेशन, मोजक्या गोष्टी एवढ्या फक्त यासाठी लागत असतात. आता यामध्ये आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्याच्या नंतर जे काही कार्यालय आहे त्याची कार्यवाही कशी असणार, तर यामध्ये अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते. तदनंतर प्राप्त कर्ज प्रकरणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करून मान्यता प्रदान केली जाते. आणि त्यानंतर जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे आपण ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहोत त्या बँकेकडे याची शिफारस करण्यात येते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकाकडून अशा प्रकरणांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम महामंडळाकडून संबंधित बँकाकडे वितरणाकरिता पाठवली जाते. आता यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला अर्ज कसा करायचा, तर आपल्याला या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. हे आहे महादिशा डिजिटल इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर होलिस्टिक ॲडमिनिस्ट्रेशन. आता यावर आल्याच्या नंतर इथं वेगवेगळ्या योजना दिसतात. मार्जिन मनी स्कीम आहे, सबसिडी स्कीम आहे, डायरेक्ट फायनान्स स्कीम आहे, ट्रेनिंग स्कीम आहे, NSS नॅशनल स्कॅव्हेंजर स्कीम आहे. तर आपण बघणार आहोत सबसिडी स्कीम. या बाकीच्या ज्या स्कीम आहेत आपण त्या टप्प्याटप्प्यानं पाहणारच आहोत. आता यावर आल्याच्या नंतर इथं आपल्याला ही सबसिडी अशा पद्धतीने देतील.
तर यामध्ये तुम्हाला आता हे सर्व मराठीमध्ये दाखवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल, कारण इंग्लिश तेवढी समजायला अवघड जाते. तर यामध्ये ही अनुदान योजना 50,000 पर्यंतच्या गुंतवणुकी असलेल्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत 50% रक्कम महामंडळाकडून दिली जाते, तर उर्वरित 50% रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज म्हणून दिली जाते. आता हे 50,000 रुपये आहे, यामध्ये अनुदान 100% म्हणजे कमाल रक्कम जास्तीत जास्त 25,000 रुपये आहे. आता यासाठी आपल्याला इथं याचा कार्यकाळ आहे 3 वर्षाचा. आता यासाठी इथं लिंक दिलेली आहे, आत्ताच अर्ज करा. यावर आल्याच्या नंतर आपल्याला ही सूचना वाचून घ्यायची. ही सूचना वाचल्याच्या नंतर आपल्याला मान्य असेल तर पुष्टी करा यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथं अनुदान योजना राज्याची ही योजना आहे, यावर आपल्याला 10 पायऱ्या आहेत, या पायऱ्या पूर्ण करायच्यात. म्हणजे हा अर्ज भरायचा आहे. हा पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर तो अर्ज सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी मोजकीच कागदपत्र लागतात, त्यामुळे प्रत्येकानं या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अगदी सोपी प्रक्रिया आहे आणि आपल्याला 50% अनुदान सुद्धा मिळणार आहे. आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.